पिंपरी चिंचवडकरांनो, पुन्हा एकदा बादल्या आणि हंडे घेऊन तयार राहा, कारण महापालिकेने 28 एप्रिलला पुन्हा एकदा पाणी कपातीचं गाजर दाखवलंय. पण आता प्रश्न फक्त एका दिवसाच्या कपातीचा नाही, तर प्रशासनाच्या वर्षानुवर्षांच्या नाकर्तेपणाचा आहे. मागच्या 7 वर्षापासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. कित्येक वेळा धरण ओसंडून वाहत असेल, पण शहराला मात्र पाण्याचा ताण कायमच. निवडणुकीच्या आधी 3 महिन्यात पाणी देऊ म्हणणारे नगरसेवक आता कुठे आहेत? तुमची ती आश्वासनं काय झाली? आता फक्त सोशल मीडियावर पाणी येणार नाही एवढ्याच पोस्ट टाकायला तुम्ही निवडून आलात का? स्मार्ट सिटीचा कार्यकाळ संपला, केंद्राने ही योजनाही गुंडाळली, पण पिंपरी चिंचवडकरांच्या नशिबातील कोरड संपली नाही. भामा आसखेडचं पाणी शहरात येईल अशा गप्पा मारल्या गेल्या, पण प्रत्यक्षात काय? आजही उपनगरांना पाण्यासाठी टँकर लॉबीच्या दावणीला बांधलं गेलंय. सामान्यांनी टॅक्सही भरायचा आणि टँकरसाठी पदरचे पैसेही मोजायचे. मग महापालिका प्रशासन करतंय तरी काय? शहरात पाणी येतंय तेही 2 दिवसातून एकदा, आणि त्याची वेळ कधी दुपारी, कधी पहाटे, तर कित्येक भागांत नागरिक रात्री 3 वाजेपर्यंत नळाला डोळे लावून जागे असतात. रात्री 3ला पाणी सोडणं ही तुमची कोणती स्मार्ट सिस्टीम आहे? शहराचा विस्तार वाढतोय, गगनचुंबी इमारती उभ्या राहतायत, पण साध्या पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला गुन्हेगारासारखं रात्रभर जागं ठेवलं जातंय. 28 एप्रिलला निगडी जलशुद्धीकरण केंद्राची कसली दुरुस्ती करताय? दर काही दिवसांनी ही दुरुस्तीची नाटकं कशासाठी? पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च होतात, मग पाणी पुरवठा सुरळीत का होत नाही? नगरसेवक केवळ स्वतःचे फोटो छापण्यात व्यस्त आहेत, तर प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात. सामान्यांनी जगायचं कसं आणि किती दिवस या टँकर माफियांच्या जीवावर अवलंबून राहायचं? आता फक्त प्रसिद्धी पत्रकं काढून चालणार नाही. जनतेला नळाला पाणी हवंय, आणि तेही हक्काच्या वेळी. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी मौन सोडावं, अन्यथा जनता तुम्हाला योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जनता न्यूज.